नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांसाठी एक चॅलेंज घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे उत्तम आरोग्यासाठी 600 ग्रॅम चॅलेंज. आता बघूयात की हे 600 ग्रॅम चॅलेंज काय आहे आणि त्यांनी आपलं आरोग्य सुधारायला कशी मदत होणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी खूप वर्षापूर्वी आपल्याला असं सांगितलंय की तरी अवधान ऐकले दीजिये, मग सर्व सुखासी पत्र घेईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अवधान द्या, लक्ष द्या माझ्याकडे आणि सर्व सुखासी पत्र घ्यायचे. आणि मला एवढी खात्री आहे की तुम्ही जर अवधान दिलं, मी काय म्हणतो ते ऐकलं, तर तुम्हाला सुख नक्की मिळेल. मी ह्याच्यामध्ये थोडासा बदल करतो आणि सांगतो, तरी अवधान ऐकले दीजिये, मग सर्व आरोग्यासी पत्र घेईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मी उघडपणे सांगतोय, मी शपथेवर सांगतोय, मी प्रतिज्ञा घेऊन सांगतोय की मित्रांनो, अवधान द्या, ऐका, थोडं लक्ष द्या, इकडं ऐका, जरा मी काय म्हणतो ते ऐका. आणि जर माझं ऐकलं तर मी तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो, शपथेवर सांगतो की तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होईल. तुमचं आरोग्य, तुमचं शरीर, तुमचं मन अतिशय उत्तम राहील. आणि हे मी आज सांगायला आलोय, फक्त अवधान द्या आणि मी काय सांगतो ते ऐका. मी ह्याच्यात कुठलंही ब्रँडिंग करत नाही, कोणाचाही माल खपवत नाही, कोणाचाही दलाली करत नाही. फक्त प्रतिज्ञेवर, शपथेवर सांगतोय, अवधान द्या, मी काय म्हणतोय तेवढं ऐका आणि माझ्याकडनं आरोग्याचं पत्र घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला आरोग्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत का? आता मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेह आहे का? ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन आहे का? तुम्हाला कातडी, त्वचाचे काही आजार आहेत का? त्यात सोरियासिस आहे, त्यात ॲक्ने आहे, त्याच्यात टाचेला पडलेल्या चिरा आहेत, हाताला पडलेल्या चिरा आहेत, हात कोरडे पडलेले आहेत. नंतर तुम्हाला बाकीचं काही कॉन्स्टिपेशन आहे का, म्हणजे बद्धकोष्ठता आहे का, मूळव्याध किंवा पाईल्स आहे का? तर ह्या अशा बऱ्याच आरोग्यांसाठी, तुम्हाला लठ्ठपणा आहे का, तुम्हाला बाकी डिप्रेशन आहे का, तर ह्या सगळ्यासाठी मी जे सांगतोय त्याला अवधान द्या, लक्ष द्या. आणि जर माझं ऐकलं तर मी तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो की तुम्हाला उत्तम आरोग्याचा लाभ होईल. ह्याच्यात कुठले कुठले आजारांना ह्याचा फायदा होईल याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर कुठलेही लाईफस्टाईल डिसीज ज्याला आपण म्हणतो, ते सगळे प्रकारचे लाईफस्टाईल डिसीजेस नाहीसे होण्यासाठी माझ्याकडे थोडंसं अवधान द्या. आता मी याच्यात फक्त 2 प्रकारात काय करायचे ते सांगणार आहे. एक गोष्ट आहे की काय खायचं नाही. अतिशय सोपं सांगतो, काही डोक्याला त्रास नाही. काय खायचं नाही आणि काय खायचं आणि किती खायचं एवढंच सांगणार आहे. लक्ष देऊ नये का? तर पहिल्यांदा सांगतो काय खायचं नाही. मी फक्त 3 पदार्थ सांगतो मित्रांनो, फक्त 3 पदार्थ. मी तुम्हाला मोठी लंबी चौडी लिस्ट देत नाहीये, फक्त 3 पदार्थ सांगतोय. पहिला आहे साखर, दुसरा आहे मैदा आणि तिसरा आहे डालडा. आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे, म्हणजे तुम्ही फक्त 3 पदार्थ सांगताय. पण गंमत अशी आहे मित्रांनो की फक्त हे 3 पदार्थ जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा बाजारामध्ये मिळणारे जवळजवळ लाखो पदार्थ बाद होतात. म्हणजे कुठलेही गोड पदार्थ, त्याच्यात पेढा आला, गुलाबजाम आला, बालुशाही आली, खायचे नाही. तुम्हाला डायबिटीस असो नसो, खायचे नाही. म्हणून सांगतोय अवधान द्या, लक्ष द्या काय म्हणतोय मी ते. मैदा खायचा नाही. मैदा म्हणजे बिस्किट नाही, ब्रेड नाही, समोसा नाही, खारी नाही, क्रीम बिस्किट नाही, काही नाही. मैदा आहे म्हणजे नाही. पिझ्झा नाही, पास्ता नाही, ठीक आहे.
म्हणजे 3च पदार्थ सांगतोय आणि तिसरा आहे डालडा. आणि ह्याच्यावरती जाऊन एक कंडिशन सांगतो. कंडिशन म्हणजे ते बघायचं फक्त आपण, की कुठलाही पदार्थ जेव्हा तुम्ही खायला घेता, तर बिस्किट असेल, आईस्क्रीम असेल, चॉकलेट असेल, त्याच्यावरती बघायचं पॅकेजिंगमध्ये, की दर 100 ग्रॅम मागे किती कॅलरीज आहेत. आणि जर त्या कॅलरीज 200च्या वर असतील तर तो पदार्थ खायचा नाही. उदाहरणार्थ, पार्ले बिस्किटामध्ये 100 ग्रॅम मागे 450 कॅलरी असतात, म्हणून पार्ले बिस्किट खायची नाहीत. याला फक्त अपवाद 2-3 आहेत. म्हणजे नट्स अँड सीड्स ज्याला आपण म्हणतो, जे काजू आहे, बदाम आहे, वगैरे वगैरे ड्राय फ्रूट्स आहेत. सीड्स म्हणजे कलिंगडाच्या बिया, टरबुजाच्या बिया, अशा काही आहेत. त्याच्यामध्ये खूप कॅलरीज असते, तरी पण त्या चालतात. पण बाकी तुम्हाला जे बाजारात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे जे काही मिळतं आपल्याला बाजारामध्ये, काय कुरकुरे म्हणा किंवा चिवडा म्हणा, काही असलं नाही. जर हे तुम्ही पाळलं, काय खायचं नाही, तर आपल्या आरोग्याकडे जाणाऱ्या प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण झाला असं आपण समजू शकतो. आता ह्याच्या पुढचा दुसरा अर्धा टप्पा असा आहे, काय खायचं त्याचा. तर हे 600 ग्रॅम चॅलेंज आहे. जे खायचं नाही ते आणि जे खायचं आहे ते मी आता सांगणार आहे. हे तुम्ही रोज पाळायचं, व्रत केल्यासारखं पाळायचं, नेमानी पाळायचं 1 महिना, फक्त 1 महिना. आणि मग मला कॉमेंटमध्ये लिहून सांगायचं काय फरक पडला. जर पडला नसेल तर मी माझे शब्द मागे घ्यायला तयार आहे. त्याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ बनवीन आणि सांगीन की मी जे काही बोललो ते चुकीचं आहे, ते तुम्ही पाळू नका. पण जर तुम्हाला फरक पडला तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा. आता दुसरा टप्पा काय करायचं आहे ते सांगतो मी. नीट लक्ष द्या, अवधान द्या. तर माझ्याकडनं तुमच्या आरोग्याचं शपथेवर, प्रतिज्ञेवर मी सांगतोय, तुम्हाला आरोग्य लाभणार आहे. तुमचा डायबिटीज जाणार आहे, तुमचं ब्लड प्रेशर जाणार आहे, तुमचं सोरियासिस जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय खायचंय ते सांगतो. पोळी, पूर्ण होल व्हीट फ्लोअर पोळी चालेल, भाकरी चालेल, बाजरी चालेल, भात चालेल, भाज्या चालतील, हे काही प्रॉब्लेम नाही आहे ना. आणि हे नेहमीचं जेवण चालू ठेवायचं आहे. आणि काय खायचं आहे ते सांगतो. तर एक वजन काटा घेऊन यायचा छोटा, ज्याला किचन वेट स्केल म्हणतो आपण. त्याच्यावरती काही ग्रॅममध्ये आपण मोजू शकतो. तो आणायचा आणि त्याच्यावरती वजन करून रोज 200 ग्रॅम रफेज, म्हणजे आता सांगीन बरीच मोठी लिस्ट आहे आणि ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो मी काय खायचं आहे त्याची. तर 200 ग्रॅम म्हणजे उदाहरणार्थ टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा, बीट, सफरचंद, सीताफळं, जांभळं, फळभाज्या सगळी, यातलं काहीही, कुठले तरी 4 ते 5 पदार्थ दिवसभरात, असं 200 ग्रॅम ब्रेकफास्टच्या वेळेस, म्हणजे ब्रेकफास्टच्या आधी, 200 ग्रॅम दुपारी जेवणाच्या आधी आणि 200 ग्रॅम संध्याकाळी जेवणाच्या आधी. 200, 200, 200, टोटल 600 ग्रॅम. हे 600 ग्रॅमचं आपलं चॅलेंज आहे. म्हणजे तुम्ही सकाळी उठलात, काय नाश्ता करणार असाल, काय तुमचं इडली असेल, वडा असेल, पोहे असतील, उपीट असेल, काही, त्याच्या आधी 200 ग्रॅम हे पदार्थ खायचे. म्हणजे 200 ग्रॅममध्ये टोमॅटो खा, काकडी खा, गाजरं खा, काही चिरून घ्यायची, आधी खायची, मग नाश्ता करायचा. जेवणाच्या आधी खायचं, मग जेवण करायचं. हे पाळायचं आहे 1 महिना. म्हणजे 600 ग्रॅम रफेज, 600 ग्रॅम फळं आणि भाज्या आपल्याला दिवसभरात पोटात गेल्या पाहिजेत. हे कोणासाठी? जवळजवळ प्रत्येकासाठी. अगदी 10 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंत, गरोदर असू दे, वाढणारं मूल असू दे, आजारी माणूस असू दे, ज्याला कुणाला शक्य आहे त्यांनी हे करायचं आहे, करू शकतात. दिवसातनं 3 वेळा 200 ग्रॅम, 200 ग्रॅम, 200 ग्रॅम खायचं आहे जेवणाच्या आधी. आता मी बरेचसे व्हिडिओ बनवणार आहे. हे असं मी का सांगतोय, ह्याचे काय फायदे आहेत, ह्याच्यामुळे कसं फरक पडतो, वगैरे वगैरे वगैरे. पण मी आत्ता बाकी काही बोलत नाही. मी हे तुम्हाला चॅलेंज देतोय की 1 महिनाभर मी जे सांगितलं, मैदा, साखर,
आणि डाळडा यातलं बनवलेलं काहीही खायचं नाही. आणि दुसरीकडे 600 ग्रॅम म्हणजे 200 200 200 असं 3 वेळा 600 ग्रॅम रफेज खायचं आहे. हे तुम्ही पाळा, 1 महिना पाळा आणि मग मला सांगा काय फरक पडलाय. तसं हे तुम्हाला जर सिव्हिअर आजार असेल, म्हणजे अगदी अनकंट्रोल्ड डायबिटीस आहे किंवा अनकंट्रोल्ड काही स्किनचा प्रॉब्लेम आहे, तर साधारणतः 6 महिने ते 1 वर्ष जर हे तुम्ही पाळलं, तर माझ्याकडनं गॅरंटी आहे की तुम्ही पूर्ण बरे होणार आहे. पण 1 महिन्याच्या आत तुम्हाला ह्याचे रिझल्ट्स मिळणं सुरू होईल. तर तुम्ही हे पाळा आणि माझ्याकडनं लिहून घ्या, प्रतिज्ञेवर लिहून घ्या की तुम्हाला फरक पडणार आहे. तुम्हाला अनुभव आलेला आहे ह्या कॉमेंटमध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. कशासाठी बघत राहा, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे की ह्याच्यामुळे काय होतं, ह्याचा काय फायदा होतो, ह्याचा काय परिणाम होतो आणि हे का करायचं. तर हे बघत राहा. धन्यवाद.